नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला भारत सज्ज असल्याच्या टॉप 9 बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता एनआयए करणार. एनआयए टीमकडून पुरावे शोधण्याचं काम वेगानं सुरू. दहशतवादाविरोधातील यंत्रणेतील एक आयजी, एक डीआयजी आणि एका एसपींचा पथकामध्ये समावेश. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचंही काम सुरू. पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय कोंडी करायला सुरुवात. पंतप्रधान मोदींचा 13 जागतिक नेत्यांना फोन. 30हून अधिक देशांच्या राजदूतांसोबत अधिकाऱ्यांच्या बैठका. पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरुवात. गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार. भारताकडून प्रभावीपणे प्रत्युत्तर. भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात अँटीशिप मिसाईल चाचणी सुरू. समुद्रातून दूरवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांची युद्धनौकांवरून चाचणी. भारतीय नौदल ॲक्शन मोडमध्ये. पहलगाम हल्ला दहशतवाद्यांपासून जगाला असलेल्या धोक्याची आठवण करून देणारा आहे. आमचा भारत सरकारला पूर्ण पाठिंबा. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच एफबीआयचा पाठिंबा. बिलावल भुट्टोनं बोलण्याआधी विचार करावा, इतिहास वाचावा. भारतानं पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते. भाजप नेते सुकांता मजुमदार यांचं वक्तव्य. सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर एकतर आमचं पाणी नदीमध्ये वाहेल किंवा त्यांचं रक्त, अशा प्रकारचं भुट्टोचं चिथावणीकरू वक्तव्य होतं. जम्मू काश्मीरमध्ये संशयित दहशतवाद्यांना सैन्य दलाचा दणका. आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांवर कारवाई. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुक तिडवा, दहशतवादी फारुक अहमद, जैश ए मोहम्मदशी संबंधित अमीर नझीरचं घरही उद्ध्वस्त. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद विरुद्ध निर्णायक लढा उभारला पाहिजे. काश्मीरमधील लोक दहशतवाद आणि निष्पाप लोकांच्या हत्येविरुद्ध उघडपणे बाहेर पडले आहेत. दोषींना शिक्षा करा, दया दाखवू नका, अशीच सर्वांची भावना. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं ट्विट.